माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही दिवसापूर्वीच भारत 4थ्या नंबर अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचतोय। जगातली 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही आपण भारत होताना अनुभवतोय। त्यामुळं हे सगळं बघत असताना आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पूर्वी हे शक्यच नाही, हे होऊच शकत नाही अशा पद्धतीचं भूमिका घेणारे अधिकारी, भूमिका घेणारं सरकार। पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये हे होऊ शकतं ना, अशक्य काहीच नाही ही भूमिका घेऊन काम करणारं सरकार, हे मोदीजींचं सरकार आपण सगळेजण या निमित्तानं अनुभवतो। आज या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला, आपण जनतेला जबाबदार आहोत ही भूमिका कायम भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय मोदीजींच्या सरकारनं कायम आपल्या ठेवून काम केलं आणि ती परिस्थिती आपण सगळेजण बघतो। जनतेच्या हिताचा पारदर्शी कारभार केला पाहिजे, जनतेला जे पाहिजे ते देत असताना देशाच्या विकासाची भूमिका समोर ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना हे पारदर्शी काम झालं पाहिजे। आपल्याला माहिती आहे, देशाचे काही माजी पंतप्रधान असे बोलत होते की आम्ही दिल्लीतनं 1 रुपया पाठवला तर जो लाभार्थीपर्यंत 20 पैसे 15 पैसे पोचतो, अशा पद्धतीची व्यवस्था या देशाची आहे। हे या तत्कालीन पंतप्रधान जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ते कबूल करत होते। सगळ्यात मोठा बदल आपण अनुभवला असेल। आज एवढी मोठी पारदर्शकता याच्यामध्ये आली, देशातून पाठवलेला प्रत्येक रुपया हा लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतो। प्रत्येक स्कीम असेल, सरकारचं धोरण असेल, किसान सन्मान योजना असेल, ज्या ज्या योजना असतील, या सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थीपर्यंत पोहोचवत असताना पारदर्शी कारभार करण्याचं काम आणि झालेलं आपण सगळेजण बघताय। देशात झालेले घोटाळ्याचा विषय आपण बघितला असेल। पूर्वी सरकार म्हणलं की घोटाळा हाच विषय असायचा। 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्मानानं आणि अभिमानानं सांगू, मोदीजींच्या कालखंडामध्ये असा कुठलाही घोटाळा समोर आलेला आपण कधी पाहिला नाही। आणि इथं टूजी स्पेक्ट्रम, बोपोर्स असा एक कोळसा, खान असा एक विषय नाही की ज्या ठिकाणी घोटाळा। पण आता आपण मोदीजींचं सक्षम नेतृत्व काम करत असताना पारदर्शकतेला मोदीजींनी दिलेलं स्थान आणि त्या दृष्टीनं केलेलं काम आपण बघितलं असेल आणि आपल्या सरकारवर किंवा सरकारच्या व्यवस्थेवर ठेवलेलं नियंत्रण आपण बघितलं असेल, तर त्यातून आपण सगळेजण बघतो की पारदर्शी सरकार आपल्या सगळ्यांच्या पुढे देण्याचं काम आज आपण या देशामध्ये बघतोय। भ्रष्टाचाराने पोखरलेला देश आज मजबूतीनं पुढे जाताना आपण सगळेजण बघतोय। त्यामुळं एक विकासाचं युग तयार झाल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून येतो। आपण बघितलं 2014 पूर्वी सरकारी योजनेचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लाभार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष आणि त्यामध्ये लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत असताना मी आताच बोललो की लाभार्थ्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचायच्या होत्या त्या मध्यस्थी असायच्या, एजंटाचं साम्राज्य असायचं सगळ्या ठिकाणी। आणि आता सगळं बाजूला पडलं। आता आपण बघितलं असेल की सरकारने डीबीटी प्रणालीचा अवलंब केला आणि आता ज्या ज्या सगळ्या योजना येत आहेत, पाठीमागं आपण बघितलं असेल की अनेक सरकारी योजना यायच्या, मग ते साहित्य खरेदी करणं, मग ते लोकांना देणं, मग त्याच्यामध्ये एजंट, किती एजंट असायचे, सरकारी, निमसरकारी, खाजगी, आणि या सगळी परिस्थिती आपण बघितलं असेल। आता डीबीटीवर लोकांच्या या लाभार्थ्यांचे सगळे पैसे येतात आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं थेट बँक खात्यामध्ये। आता आपण बघितलं असेल किती बँक खाती, किती लोकांची बँक खाती बँकेमध्ये होती। आज आपण बघितलं असं की जवळजवळ बहुतांश लोकांची, काही हाताच्या बोटावरून काय असेल कुठं मी नाही म्हणणार, 100% लोकांची बँक खाती उघडली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय मोदींच्या सरकारने घेतली। त्याचा लाभ आता आपण झालेला आपण बघताय। 2014 पूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या आरोग्याविषयी काळजी असायची। आता आपलं सामान्य जीवन जगत असताना एखादा माणूस आजारी पडला, त्याच्या पुढे खूप मोठा प्रश्न असायचा की आपण उपचार कसे घ्यायचे, उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची,
कुटुंब सगळं काळजीत असायचं. पण मोदीजींच्या सरकारमध्ये 2014 नंतर मोदीजींनी आणलेली आयुष्यमान भारत योजना, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत की आयुष्यमान भारत योजनेतनं 5 लाखापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याचं काम या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतो. आता सगळं ऑनलाईन आहे, भ्रष्टाचाराचा विषय राहिला नाही. आता कोणाचं कुठं ट्रान्झॅक्शन झालं, 50,000पेक्षा अधिकचे पैसे काढले तर बँकेचा फोन तुम्हाला येतो. ही व्यवस्था नव्हती. आपलं स्विस बँकेमध्ये पैसे देशातनं जायचे, पण आज ती व्यवस्था राहिली नाही. 50,000चा किंवा 5 लाखाचा चेक, अतिरिक्त रकमेचा चेक गेला तर बँकेचा फोन येतो, ते कन्फर्म झाल्याशिवाय तो चेक पास होतो. आता ही व्यवस्था, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था आज मोदींच्या कालखंडामध्ये उभी राहताना आपण सगळेजण बघतोय. 370 कलम आपण बघितला असेल, जे वर्षानुवर्ष काश्मीर भारताचा भाग आहे का नाही ही शंका निर्माण. भारत देशाची राज्यघटना वेगळी, काश्मीरची घटना वेगळी. भारत देशाचा ध्वज वेगळा, काश्मीरचा ध्वज वेगळा. पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षानं संकल्प केला, एक देश में 2 निशान नहीं चलेंगे. आणि आज आपल्याला गर्व आहे, अभिमान आहे, जी भारत देशाची घटना आज काश्मीरला लागू झाली, 370 कलम आज लागू झालं, आणि एक देश एक निशान ही भूमिका आज आपल्या देशामध्ये आपण सगळेजण पाहतोय की आज या ठिकाणी देश आणि देशाचा नागरिक अभिमानानं आणि गर्वानं या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. अशी परिस्थिती आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. पाठीमागच्या कालखंडामधला सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या विषयावर अधिकच मी जाणार नाही. या सगळ्या बाबी आपण बघितल्यानंतर सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि संकल्प कृतीतून आणून देण्याचा मोदी सरकारने राज्यकारभार कसा करावा याचा एक आदर्श घालून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. म्हणून मी मोदीजींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण होत असताना अख्ख्या देशाच्या समोर जो 11 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत आणि मोदीजींनी संकल्प केलेला येणाऱ्या कालखंडातला 2047चा भारत, हे सगळं बघितलं असेल की एक विकसित राष्ट्राचा संकल्प आदरणीय मोदीजींनी केला. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.